असेल महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय विचारलाय, हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे? बघा हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? बघा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सरपंच बघा आपल्या पदाचा राजीनामा हे पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे देत असतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघ याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन बघा नागपूर या ठिकाणी भरते। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारला, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघ याचे योग्य उत्तर काय असेल? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। हिंगोली जिल्ह्याला या ठिकाणी बीड या जिल्ह्याची सीमा लागत नाही। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती असतील? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी 7 कटक मंडळे आहेत। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला बघा पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, ग्रामपंचायतीमध्ये विचारले, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त खालीलपैकी किती सदस्य असू शकतात? बघा ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, ग्रामपंचायतीमध्ये बघा जास्तीत जास्त या ठिकाणी 17 सदस्य संख्या असू शकते। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे पीडीएफ पाहिजे असेल तर 99 22 64